मुंबईत क्लीनअप मार्शलची सेवा पूर्णतः बंद. 4 एप्रिलपासून क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार. सेवा बंद करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय. द हॅबिटॅट स्टुडिओवर मुंबई महापालिकेची कारवाई. स्ट्रक्चरल ऑडिट नंतर महापालिकेचा अनधिकृत बांधकामावर हातोडा. मुंबईतील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत हायकोर्टात दाखल याचिकांवर आज सुनावणी. पर्यावरणवादी झोरू बाथेना यांनी दाखल केल्यात विविध याचिका. बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात अडचणी. राज्य सरकारच्या वतीनं बुधवारी उच्च न्यायालयात दावा करण्यात आला. टोरेस गैरव्यवहारातील हवाला ऑपरेटर अल्पेश प्रवीचंद खाराचा ताबा बुधवारी ईडीने घेतला. खाराला यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने केली होती अटक. कुणाल कामराच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता. समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर न राहिल्याने मुंबई पोलिसांनी त्याला पुन्हा समन्स बजावलंय. कल्याणमध्ये गुढीपाडवा रमजान ईद निमित्त काढला रूट मार्च. सणानिमित्त कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून काढला रूट मार्च. गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी पुणे पोलिसांकडून आता ई-साक्ष उपाययोजना ॲप वापराबाबत आता पुणे पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणार. उपप्रादेशिक परिवहन अकोला विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक. या संदर्भात जिल्हाधिकारी अकोला मार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिले निवेदन. पुणे शहर परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना वाढल्या. 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.